नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 17 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ही एक स्वायत्त संस्था आहे ज्याची स्थापना भारत सरकारने 27 जुलै 1961 मध्ये शालेय शिक्षणातील गुणात्मक सुधारणेसाठी धोरणे आणि कार्यक्रमांवर केंद्र आणि राज्य सरकारांना मदत आणि सल्ला देण्यासाठी केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार NCERT ही प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण आणि प्रौढ शिक्षण यांच्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी नोडल एजन्सी आहे. लक्षात ठेवायचं की NCERT कुणाकुणाचा अभ्यासक्रम फ्रेमवर्क करते तर प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण आणि प्रौढ शिक्षण. संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, प्रकाशन आणि प्रसार या उपक्रमाव्यतिरिक्त NCERT ही शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात इतर देशांसोबत द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम राबवणारी संस्था आहे. तर लक्षात ठेवायचं की NCERTच्या अंडर कुठले NCERT कुठल्या शैक्षणिक धोरण कुठल्या गोष्टींचे शैक्षणिक धोरण तयार करते तर प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण, प्रौढ शिक्षण यांचे ते काम करते. आणि अजून NCERTचं काय काम आहे तर संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, प्रकाशन आणि प्रसार या व्यतिरिक्त NCERT काय करतं तर इतर देशांसोबत द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम राबवते. लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांच्या रिंग साइड अप क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉन्ड या पुस्तकाचे उद्घाटन शशी थरूर यांच्या हस्ते करण्यात आले. तर लक्षात ठेवायचे की लोकमत वृत्त समूहाचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार कोण तर विजय दर्डा यांचे कुठले पुस्तक रिंग साइड अप क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉन्ड हे पुस्तक ज्याचे उद्घाटन शशी थरूर यांच्या हस्ते करण्यात आले. पुढची बातमी बघूयात. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या भारतीय सांस्कृतिक केंद्रात 1971च्या लिबरेशन वॉर गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले, ज्यात 1971च्या मुक्तियुद्धाची काही दुर्मिळ छायाचित्रे आहेत. जे 1971 मध्ये युद्ध झालं होतं त्याच्यातील काही जे बांगलादेश मुक्तियुद्ध होतं ते तर त्या मुक्तियुद्धाची काही दुर्मिळ छायाचित्रे आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मैत्रीच्या चिरस्थायी बंधनाचा पुरावा म्हणून 1971च्या बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामातील वीर छायाचित्रे आणि दस्तावेजांचे प्रदर्शन ह्या गॅलरीमध्ये आहे. 1971च्या बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामात ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या अज्ञात लाखो लोकांच्या स्मृतीचा गौरव वॉर गॅलरीमध्ये केला गेलेला आहे. पुढची बातमी बघूयात. ज्यांना ब्रँडेड गोष्टी वापरायची सवय त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची. जागतिक ब्रँड सल्लागार संस्था इंटर ब्रँड या संस्थेने काय केले तर 2023 सालसाठीची सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँडची यादी जाहीर केली आहे. तर या यादीत TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी ठरली आहे. तर लक्षात ठेवायचं की इंटर ब्रँड 2023 सालची जी यादी आहे मौल्यवान भारतीय ब्रँड्सची त्या यादीत सर्वात आधी कोण आहे तर TCS आहे आणि सेकंड नंबरला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. पुढची बातमी बघूयात. प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना त्यांच्या आझादी, फ्रीडम, फॅसिझम, फिक्शन या निबंधाच्या फ्रेंच अनुवादासाठी 45वा युरोपियन एसे पुरस्कार 2023 मिळाला आहे.
या पुरस्काराची सन्मान राशी 20,000 स्विस फ्रँक एवढी आहे. तर लक्षात ठेवायचं की आझादी, फ्रीडम, फॅसिझम, फिक्शन हे काय आहे तर पुस्तक नाही आहे, तर हा काय आहे, निबंध आहे अरुंधती रॉय यांचा, जो फ्रेंच अनुवाद जो त्याचा झालेला आहे त्याच्यासाठी त्यांना 45वा युरोपियन ॲसे पुरस्कार 2023 मिळालेला आहे. पुढची बातमी बघूयात. मूळच्या बांगलादेशच्या असलेल्या नुसरत जहाँ चौधरी यांची अमेरिकेच्या फेडरल न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत. त्या न्यूयॉर्कच्या UFS न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम बघतील. तर लक्षात ठेवायचे की अमेरिकेच्या फेडरल न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला कोण आहेत तर त्या आहेत मूळच्या बांगलादेशच्या असलेल्या नुसरत जहाँ चौधरी. पुढची बातमी बघूयात. पुणे येथील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच IUCAA या IUCAA कडून विकसित केलेला सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप म्हणजे सूट सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप नुकताच इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे सोपवण्यात आला आहे. हा टेलिस्कोप इस्रोच्या आदित्य L1 मोहिमेत वापरला जाणार आहे. आता ही आदित्य L1 मोहीम काय आहे तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम आहे. आपण बघणारच आहोत पुढे ही मोहीम. बघूयात या टेलिस्कोप बाबत. हा टेलिस्कोप काय करणार आहे तर हा टेलिस्कोप सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाणार आहे. सूर्याच्या वातावरणातील अतिउष्ण आणि अतिगतिमान क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर होणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा इस्रोने केलेली आहे. आदित्य L1 म्हणजेच लँग्रेजियन और लँग्रेज पॉइंट 1 आदित्य L1चा अर्थ काय आहे लँग्रेजियन किंवा लँग्रेज पॉइंट 1 असे या उपग्रहाचे नाव आहे, जो सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवला जाणार आहे इस्रो मार्फत. पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 या पॉइंटवर हा उपग्रह कार्यरत असेल. म्हणजे हा उपग्रह जो आदित्य L1 आहे हा कुठे असणार आहे पृथ्वीपासून असलेल्या सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर जो L1 पॉइंट आहे तेथे हा उपग्रह कार्यरत असणार आहे. विश्वाबद्दलची आपली समज आणि त्याचा आपल्या ग्रहावर होणारा प्रभाव समजण्यासाठी सूर्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तसेच L1 बिंदूवरील सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रासह सौर वाऱ्यातील कणांचे निरीक्षणही या सूट मार्फत म्हणजे सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप मार्फत घेतला जाणार आहे. तर या स्लाइडमध्ये काय लक्षात ठेवायचे की हा जो सूट सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप आहे हा कुणामार्फत तयार करण्यात गेलेला आहे तर तो आहे पुण्यामधली इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स IUCAA. कुठे आहे ही IUCAA पुण्यात आहे. याच्याकडून हा सूट सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप तयार केला गेला आहे. आणि हा टेलिस्कोप कुठे वापरला जाणार आहे तर इस्रोचे जे मोहीम आहे जो उपग्रह आहे आदित्य L1 जो सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवला जाणार आहे लँग्रेजियन पॉइंटवर त्यात हा टेलिस्कोप वापरला जाणार आहे. हे येथे महत्त्वाचे. आता आदित्य L1 आणि लँग्रेजियन पॉइंट बद्दल सविस्तर माहिती आपण हा उपग्रह जेव्हा प्रक्षेपित केला जाईल त्यावेळेस बघणार आहोत. पुढची बातमी बघूयात. समितीबाबत आहे. समितींवर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारले जातात, तर समितीबाबत असलेले प्रश्न महत्त्वाचे असतात. बघूयात. लवाद आणि समेट कायदा 1996च्या कार्यपद्धतीची माहिती घेणे आणि या कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी डॉक्टर TK विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तर लक्षात ठेवायचं की डॉक्टर TK विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती कुठली आहे तर लवाद आणि समेट कायदा 1996च्या कार्यपद्धतीची माहिती घेणे याबाबत ही समिती आहे डॉक्टर TK विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली.
पुढची बातमी बघूयात. लंपी रोगामुळे मृत पावलेल्या जनावरांसाठी राजस्थान सरकार 40,000 रुपये भरपाई देणार आहे. लंपी रोगासाठी अशा प्रकारची भरपाई देणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. लंपी हा त्वचा रोग आहे. यामुळे जनावरांच्या शरीराला गाठी येतात. हा आजार पॉक्स व्हायरस लंपी स्किन डिसीज या विषाणूमुळे होतो. हा विषाणू कॅप्रीपॉक्स प्रकारातील आहे. हा आजार माशा, डास, लागण झालेले प्राणी आणि निरोगी प्राणी एकमेकांच्या संपर्कात आले तर आणि जनावरांच्या लाळेतून पसरू शकतो. या आजारावरील लस कुठली आहे तर लंपी पॉक्स वॅक. ही लस हिसार हरियाणा येथील ICAR इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स आणि UP मधील इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारा संयुक्तरित्या विकसित केली गेलेली आहे. 2019 पासून भारतामध्ये लंपी त्वचा रोगाची लागण झाल्याचे आढळून आले तर ओडिशा राज्यात पहिले प्रकरण नोंदवले गेले. त्यानंतर तो देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. 2019 मध्ये विविध राज्यांमधून मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे आणि देशात उपलब्ध जे वॅक्सिन होते शेळी पॉक्स या लसीने हा रोग नियंत्रित आणि आटोक्यात आणला गेला होता. तर या स्लाइडमध्ये काय महत्त्वाचे आहे तर लंपी पॉक्समुळे जी लंपी रोग आहे त्यामुळे जे मृत पावलेले जनावर आहे त्यांच्यासाठी मदत किंवा भरपाई म्हणून कुठल्या सरकारने 40,000 रुपयाची मदत केली आहे तर राजस्थान सरकारने आहे. आणि लंपी रोगासाठी अशा प्रकारची भरपाई देणारे राजस्थान हे देशातले पहिलेच राज्य आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि लंपी आजारावरील लस कुठली आहे तर लंपी प्रोवॅक ही लस लंपी आजारावरील आहे. आणि भारतामध्ये लंपी पॉक्सचे पहिलं जे पेशंट होतं किंवा पहिलं जनावर कुठे आढळलं होतं लंपी झालेलं तर ते ओडिसामध्ये आढळलं होतं. हे इथे लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.